अक्षय तृतीयेच्या निमित्तानं विठुरायाच्या महानैवेद्यामध्ये आमरसाचाही समावेश करण्यात आलाय। आज पंढरपुरात अन्नछत्रामध्ये भाविकांसाठी आमरस पोळीचा बेत करण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आज अक्षय तृतीया आहे। आज आंब्याला महत्त्व असतं आणि त्यामुळंच विठुरायाला महानैवेद्यात आजपासून आमरसाचा समावेश करण्यात आलेला आहे। देवाला जे पंचपक्वान्नाचा नैवेद्य असतो त्याला आजपासून म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापासून आमरस देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि त्याच पद्धतीने जे भाविक आज पंढरपुरात अन्नछत्रात जेवायला आलेत त्यांच्यासाठी सुद्धा आमरस पोळीचा बेत ठेवण्यात आलेला आहे। जे हजारो भाविक इथं जेवायला येतात त्या सर्वच भाविकांना प्रसाद म्हणून आमरस पोळी दिली जाते। आणि त्या पद्धतीने हे भाविक आज इथं अक्षय तृतीयेनिमित्त देवाच्या दर्शनाला आल्यानंतर हा आमरस खाऊन किंवा आमरस पोळीचा बेत इथं मंदिर समितीने जो ठेवला आहे तो घेत महाप्रसाद देवाचा घेत आहेत। आणि आजपासून हा जो आमरस देवाला सुरू केलेला आहे महानैवेद्यात तो थेट वटपौर्णिमेपर्यंत असणार आहे। देवाचे जे 5 गोड पदार्थ असतात त्यामधील शेवयाची खीर आजपासून कमी झालेली आहे आणि त्यामध्ये आमरसाचा समावेश झालेला आहे। त्यामुळं पुरणपोळी, साखर भात, बेसनाचे लाडू, श्रीखंड आणि आमरस असे पंचपक्वान्न आजपासून विठ्ठलाला दिले जात आहेत। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।